जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला हा भारतीयांच्या काळजाला घरं पाडणार आहे। या भ्याड हल्ल्यात दहशतवाद्यांनी 26 निष्पाप पर्यटकांचा जीव घेतला। आपल्या बायका मुलांसह पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून बंदुका चालवण्यात आल्या। या हल्ल्यात विशेष करून हिंदू पुरुषांना टार्गेट करण्यात आलं। पोरा बाळांसमोर त्यांच्या वडिलांवर बंदुका चालवून अक्षरशः शरीराची चाळण केली। कुणी नुकतंच लग्न करून फिरायला आलं होतं, तर कुणी मुलांची परीक्षा संपली म्हणून सुट्टी एन्जॉय करायला आलं होतं, पण हीच सहल त्यांच्या जीवावर बेतली। या घटनेला काही तास उलटले असले तरी या हल्ल्याच्या करुण कहाण्या प्रत्येकालाच हळहळायला लावतायत। त्यातलीच एक कहाणी आहे ती म्हणजे सय्यद हुसेन शहा याची। हो, सय्यद हुसेन शहा एक मुस्लिम घोडेस्वार। पर्यटकांना आपल्या घोड्यावरून सैर करवणारा सय्यद हा देखील या हल्ल्यात मृत्युमुखी पडला। घरातला एकुलता एक कमावणारा, दिवसभर घोड्यावरून पर्यटकांना फिरवणं हा सय्यदचा व्यवसाय। ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी सय्यदही पर्यटकांना पहलगामच्या डोंगर उतारांवर फिरवत होता। दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केल्यानंतर सय्यदने हिम्मत दाखवून त्यांची बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, पण या झटापटीत दहशतवाद्यांनी सय्यदलाही गोळ्या घातल्या। सय्यद रक्तबंबाळ झाला। त्याला रुग्णालयात नेलं, पण तो मृत्युमुखी पडला। खरं तर हिंदूंना मारणाऱ्या दहशतवाद्यांना त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला। अनेक हिंदूंना त्यानं वाचवलं, पण हिंदूंना वाचवतो म्हणून दहशतवाद्यांनी त्यालाही ठार मारलं। हा दहशतवादी हल्ला धर्म केंद्रित होता। पर्यटकांना धर्म विचारून ठार मारण्यात आलं। यावेळी धर्माने मुस्लिम असलेला सय्यद बाजूलाही होऊ शकला असता, पण त्याने AK-47 सारख्या रायफलला हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला। यांचा धर्म कोणताही असेल, पण हे सर्वजण निष्पाप आहेत, काश्मीरचे पाहुणे आहेत, कोणावरही गोळी झाडू नका अशी विनंती त्याने केली, पण शेवटी त्या हैवानांनी सय्यदलाही गोळी झाडली। आज देशात हा हिंदूंवरचा हल्ला होता असं सर्वत्र बोललं जात आहे, पण या हल्ल्यात सय्यद सारख्या अनेक देशाभिमानी मुस्लिमांनी याच हिंदूंचं संरक्षणही केलं। अनेकांनी पर्यटकांची काळजी घेतली, जखमींना मदत केली। हिंदू काय किंवा मुस्लिम काय, शेवटी इथे माणुसकी दिसली। तुर्तास इतकंच। अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।